नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज करतोय आपण एक छानशी महिरप। आता या महिरपाला लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते। हे 4 नंबरचे येलो कलरचे मोती आहेत। हे ड्रॉप बीड्स आहेत। हे 6 mm चे व्हाईट मोती आहेत। हे 6 mm चे थोडेसे ग्लास बीड्स घेतलेले आहेत मी, तुम्ही कोणतेही घेऊ शकता। हे 8 mm चे आहेत आणि हे मोती पण 8 mm चे आहेत। त्याच्यानंतर थोडे आपल्याला 6 mm चे काही मोती हवे आहेत। हे लाल रंगाचे काही मोती घेतलेत मी बस। आणि ही एक लॉंग नीडल घेतली आणि धागा मात्र मी 3 नंबर घेतला, कारण या ठिकाणी आपल्याला 4 नंबरचे बीड्स वापरायचे म्हणून धागा हा 3 नंबरचा घेतला आहे। चला करूया सुरुवात या कलाकृतीला। तर ह्या कलाकृतीला सुरुवात करताना आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला आपण पिवळ्या रंगाचे 10 मोती ओवून घेणार आहे। 10 ओवायचे। वेगळ्या पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता। 5 आणि 2 7, 1 8, 9 आणि 10। याला एक छान गाठ पाडून घेऊ आणि मग आपण याची सुरुवात करू। गाठ पाडून मी धागा लगेच तोडणार नाही, कारण आपल्याला ती खूण म्हणून ओळखायला यायला हवं, म्हणून आपण धागा तसाच ठेवणार आहे। आता हे झाले आपले 10 बीड्स। 10 बीड्स घेऊन मी या धाग्याला गाठ पाडून घेतली आणि आता आपण सुरुवात करूया। सुरुवात करताना आता मी काय करणार आहे, या ठिकाणी एक मोती ओवून घेणार आहे मध्ये। बरोबर 5 या बाजूला सोडायचे आहेत आणि 5 त्या बाजूला सोडायचे आहेत। एक मोती ओवून घेतला आणि नीडल पुढे काढून घ्यायची। बरोबर 5 मोती घेऊन नीडल काढून घ्यायची। परत एक पिवळा मोती ओवून घेणार आहे आणि ही महिरप जी बनवते आहे ती महिरप माझी स्वतःची कल्पना आहे। ती कुठेही कोणीही आजपर्यंत केलेली नाही। बघा, हा मोती आपण ह्या बरोबर 5 मोत्यानंतर टाकून घेतला आहे। एक वरच्या बाजूला टाकला आणि एक खाली टाकला। आता ही नीडल मी बरोबर या ठिकाणावरून टाकल्यानंतर 3 मोत्यातून नीडल घेऊन आली आहे। 3 मोत्यातून आणल्यानंतर आपण काय करणार आहे, आता एक हा ग्रीन मोती ग्लासचा आहे, माझ्याजवळ ॲडिशनल होते म्हणून मी यूज केले। तुम्ही 8 mm चा कुठलाही यूज करू शकता। हा ग्रीन मोती याच्यात टाकायचा आहे आणि इकडून 3 मोत्यात नीडल टाकली आहे। ही नीडल खाली आली आहे। हा धागा असा खाली आलेला आहे। आता आपल्याला बरोबर इकडच्या बाजूनी ह्या धाग्याला आपल्याला वर न्यायचं आहे। हा धागा असा वर घेऊन जाणार आहे। अशा पद्धतीने हा बरोबर या ठिकाणी फिट बसतो। आता परत मला 3 मोती ओवून घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3 पिवळ्या रंगाचे आपण 4 mm चे 3 मोती ओवून घेणार आहे। 3 मोती ओवून काय करायचं, या 3 मोत्यातून बरोबर 3 मोत्यातून नीडल पास करून घ्यायची
अशा पद्धतीने. ही नीडल पास केली, परत ही नीडल ह्या 3 मोत्यात घालून घ्यायची आहे. धागा टाईट ओढून घ्यायचा. परत एकदा मी पास करून घेते. आणि ही नीडल ह्या 3 मोत्यातून धागा थोडा 3 बारीक धागा असल्यामुळे 30 नंबरचा धागा असल्यामुळे मी एकदा परत राऊंड मारून घेतला. आता हे ॲक्च्युअल डिझाईनला आपल्या सुरुवात होईल. आता आपल्याला काय करायचे, हे 3 मोती ओवल्यानंतर आपल्याला 7 मोती त्याच्यामध्ये धाग्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि हा 7 असे 7 मोती आपण घालून घेतलेले आहेत. 7 मोती घालून काय करायचं, ही नीडल या 3 मोत्यातून परत एकदा पास करून घ्यायची. पास केल्यानंतर आता आपण हे फिरवून घेऊ. फिरवून 7 पैकी पहिल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. काढल्यानंतर 1 मोती आपल्याला टाकायचा आहे. अजून बघा 1 मोती टाकायचा आणि याच्यामधले पहिल्यांदा मी 3 मोत्यात टाकलं आणि आणखी 2 अशा 5 मोत्यातून नीडल काढून घ्यायची. तर पहिला केला तेव्हा थोडंसं वेगळी पद्धत होती, कारण त्याची सुरुवात आपली झाली होती. आणि आता मात्र आपली पद्धत थोडी वेगळी आहे. आणि आत्ता जी पद्धत की ज्या पद्धतीने मी मोती घातलेत त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण डिझाईन कंटिन्यू करायची. हा मोती घातला. मोती घातल्यानंतर ही नीडल पुढच्या 3 मोत्यांमधून पास करून घ्यायची. बघा 3 मोत्यांमधून नीडल पास करून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, हा ग्रीन मोती परत एकदा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. ग्रीन मोती टाकून हा धागा असा खाली आला आहे. आता तेवढ्याच मोत्यांमधून धागा आपल्याला वर न्यायचा आहे. पण इथे 3 मोत्यात टाकला होता, आता इथे 2च मोत्यातून आपल्याला वर न्यायचं आहे. 3ही मोत्यातून नेला तरी चालतो, कारण आपल्याला या बाजूला आपल्याला ती नीडल घेऊन यायची आहे. आता ही नीडल मी याच्यातून पास करून घेते. याही मोत्यातून पास करते. पास केल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 4 मोती होऊन घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4 असे 4 मोती घालून घ्यायचे आहेत. 4 मोती घालून 1 मोती सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मोत्यातून नीडल पास करून घ्यायची. त्यानंतर आता 2 मोती घालून घ्यायचेत आणि 2 मोती घालून ही नीडल या कॉर्नरच्या मोत्यामधून पास करून घ्यायची. प्लस वरच्या 3 मोत्यामध्ये चार मोत्यांमध्ये आपल्याला ही नीडल पास करून घ्यायची आहे. कॉर्नरचा मोती प्लस 4 मोती अशी बरोबर 5 मोत्यामधून आपण ही नीडल पास करून घेतली आहे. तर ही अशा पद्धतीची एक आपली डिझाईन तयार होते. आता आपल्याला पुढचा भाग करायचा आहे. पुढचा भाग करायचा करताना काय करायचं, आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे पिवळ्या कलरचे. 3 मोती ओवून परत मागच्यासारखंच आणखी 3 मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची आणि ही नीडल ह्याच 3 मोत्यांमधून परत पास करून घ्यायची. अशा पद्धतीने आता परत 3 मोती टाकायचे आहेत आपल्याला. या ठिकाणी 1 2 आणि 3 मोती घालून घेतलेत
3 मोती घालून ही नीडल या तीनही मोत्यांमधून पास करून घ्यायची। पास करून परत या 3 मोत्यांमधून नीडल पास करायची आहे। अशा पद्धतीने ही डिझाइन तयार होईल। आता काय करायचं, 2 पिवळे मोती, त्याच्यानंतर हे 6 नंबरचे जे मोती घेतले आहेत आपण त्यातला हा 1 मोती आणि त्याच्यानंतर हे 2 पिवळ्या रंगाचे मोती, असे 5 मोती आपण घेतलेले आहेत। 5 मोती घेऊन काय करायचं, हे जी मधली 3 मोत्यांची लाईन आहे याच्यातून आपल्याला नीडल पास करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मधल्या लाईनमध्ये पुढे थोडंसं लक्ष द्या। ही डिझाइन स्किप न करता पाहिली तरच तुम्हाला जमू शकेल, अन्यथा चुका होतील। आता आपल्याला काय करायचं आहे, पिवळ्या रंगाचे 3 मोती घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3। 3 मोती घेऊन एक 8 mm चा पांढरा मोती घेणार आहे आपण आणि परत 3 मोती पिवळ्या रंगाचे, 1 2 आणि 3 असे 7 मोती आपण घेतलेले आहेत। पाहू शकता, 3, 1 व्हाईट आणि 1 येलो, असे 7 मोती घेतलेले आहेत। 7 मोती घेऊन काय करायचं, नीडल वरच्या 2 मोत्यांमधून काढून घ्यायची। परत इकडच्या बाजूच्या 2 मोत्यातून नीडल आपल्याला खाली पास करून घ्यायची आहे। अशी नीडल पूर्ण मोत्यांमधून पास करून घ्यायची आणि खाली घेऊन यायची। अशी डिझाइन तयार होईल। आता या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला नीडल पास करायची आहे। धागा बारीक असल्यामुळे थोडंसं धरून ठेवायचं मोती आणि मग नीडलला पास करून घ्यायचं। आता आपण ड्रॉप बीड्सचा यूज करणार आहे। आता आपण 1 ड्रॉप बीड, 1 येलो बीड आणि परत ड्रॉप बीड ह्या पद्धतीने घालायचं आहे। त्याच्यानंतर याला पकडून ठेवून या ड्रॉप बीडमधून परत नीडल पास करून घ्यायची। या ठिकाणी टाईट होणं गरजेचं आहे। नीडल परत या ड्रॉप बीडमधून रिवर्स आणायची आपल्याला, अशा पद्धतीने। आता परत 1 ड्रॉप बीड आणि 1 येलो बीड, ही नीडल परत या मोत्यातून पहिल्या ड्रॉप बीडमधून पास करून घ्यायची। पास करून परत ड्रॉप बीडमधून बाहेर आणायची। आता परत 1 येलो आणि 1 ड्रॉप बीड अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि ही नीडल ह्या ड्रॉप बीडमधून पास करून घ्यायची। आता धागा टाईट होण्यासाठी मी काय करणार आहे, 1 राऊंड परत फिरवून घेणार आहे। अशा पद्धतीने हे फ्लावर तयार होतं। आता हे फ्लावर तयार झालं। आपल्याला आता हा धागा ह्या व्हाईट मोठ्या मोत्यामधून पास करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पास करून घ्यायचं आणि पास करून आता काय करायचं, आपल्याला 5 मोती पिवळ्या कलरचे घालून घ्यायचे आहेत। 2 3 4 आणि 5 मोती घालून हा इथला जो पिवळा मोती आहे या पिवळ्या मोत्यातून नीडल पास करून घ्यायची। त्यानंतर
4 आणि 4 8 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 आणि हे 8 मोती मी ओवून घेतलेले आहेत. 8 मोती ओवून काय करायचं, नीडल हा मोती सोडून द्यायचा मधला आणि त्याच्या बाजूच्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. काढल्यानंतर आता परत आपल्याला 5 मोती ओवायचे आहेत पिवळ्या रंगाचे. हे 5 मोती ओवून काय करायचं आहे, ही नीडल या पांढऱ्या मोत्यातून पास करून घ्यायची. पास करून नीडल आपल्याला वर न्यायची आहे. वर न्यायची 4 मोत्यांमधून. 4 मोत्यांमधून नीडल काढायची. आणि परत दुसऱ्या बाजूच्या 4 मोत्यामधून पास करायची. बघा, अशा 4 मोत्यांमधून पास करून घ्यायचे. पास केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, एक मोती पिवळ्या कलरचा घालायचा आहे. एक मोती पिवळ्या कलरचा घालून हे 5 मोती जे साईडला आपण टाकले होते त्या सर्व मोत्यांमधून आता आपल्याला नीडल फिरवून घ्यायची. तो मोती त्याच्यामध्ये फिट बसून जातो त्या गॅपमध्ये, म्हणजे ती गॅप आपल्याला फिलअप करायची. आता ही नीडल आपल्याला या बाजूच्या 4 मोत्यांमधून न्यायची आहे. चार मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची. पास केल्यानंतर काय करायचं, हा मोती एक पिवळा मोती आपल्याला परत या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि ही नीडल या इकडच्या बाजूनी सर्व मोत्यांमधून पास करून घ्यायची. आता इथे परत आपल्याला एक मोती ॲडजस्ट करायचा आहे, म्हणजे आपली डिझाईन कंप्लीट होईल. हा मोती आपण ॲडजस्ट केला आणि ही नीडल आता पुढे पास करायची आहे. वरचे 2 मोती सोडून सगळ्या मोत्यांमधून ही नीडल आपण पास करून घेतली. आता आपल्याला परत पिवळ्या रंगाचे मोती 3 घालायचे आहेत. 3 पिवळ्या रंगाचे मोती आणि सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. पिवळ्या रंगाचे मोती घातले, परत नीडल त्याच मोत्यांमधून खाली आणायची. आता आपल्याला ही इकडच्या बाजूला जी डिझाईन केली आपण, ही डिझाईन या बाजूला रिपीट करायची आहे. रिपीट करताना काय करायचं, 7 मोती ओवायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7 मोती ओवून ह्या 3 मोत्यांमधून नीडल परत पास करून घ्यायची. पास करून या एका मोत्यातून परत नीडल बाहेर काढून घ्यायची. काढल्यानंतर काय करायचं, पहा आता आपण या ठिकाणी धागा पूर्ण गोल न फिरवल्यामुळे या ठिकाणी धागा थोडा ढिला झाला. तर तो ढिला होऊ नये याच्यासाठी आपल्याला तो धागा एकदा
परत फिरवून घ्यावा लागतो. आता या ठिकाणी आपण काय करणार, या पहिल्या मोत्यातून 7 पैकी पहिल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. त्याच्यानंतर एक येलो मोती टाकायचा. येलो मोती टाकून समोरच्या 5 मोत्यांमधून नीडल फिरवून घ्यायची. 5 मोती आणि 5 मोती टाकल्यानंतर परत एक मोती टाकून घ्यायचा पिवळ्या रंगाचा. हा एक मोती आपण परत टाकून घेऊन सेम प्रोसेस आता आपल्याला फॉलो करायची आहे. आता ही नीडल बरोबर 3 मोत्यामध्ये टाकायची. पहा, 3 मोत्यांमध्ये नीडल टाकली. आता परत एक हिरवा मोती टाकायचा आहे आणि हिरवा मोती टाकून बरोबर तिसऱ्या मोत्यातून ही नीडल आपल्याला वर न्यायची आहे. आता परत आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. या ठिकाणी 3 मोती टाकून घ्यायचे. 1 2 3 3 मोती टाकायचे. 3 मोती टाकून परत नीडल त्याच 3 मोत्यांमधून रिपीट करायची. त्याच्यानंतर आता आपल्याला 7 मोती टाकायचे आहेत. 7 मोती टाकायचे आहेत आणि सेम प्रोसेस रिपीट करायची. 7 मोती टाकून फिरवायचे आहेत. बघा, परत एक मोती टाकून घ्यायचा. परत वरच्या बाजूनी एक मोती टाकायचा. नीडल खाली 3 मोत्यांमधून खाली आणायची. त्याच्यानंतर परत एक हिरवा मोती आपण टाकून घेऊया आणि हिरवा मोती टाकून इथे 3 मोत्यातून आपण खाली आणली नीडल, इथे वर न्यायची आहे. जिथे तो मोती आहे बरोबर तिथूनच खाली न्यायची, म्हणजे तो मोती मध्ये येईल सेंटरला. अशा पद्धतीने हा मोती फिट होतो. इथे फिट झाल्यानंतर आता आपण हे नीडल फिरवून घ्यायची. या बाजूला जसं केलं आपण तसंच परत करायचं आहे. 4 मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 2 3 4. 4 मोती ओवून काय करायचं, एक मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. परत 2 पिवळे मोती घालून घ्यायचे आणि ही नीडल या पुढच्या मोत्याच्या खालच्या मोत्यातून पास करायची, प्लस वरच्या 5 मोत्यांमधून पास करून घ्यायची. बघा कसा छान आकार येतो. आणि हीच पद्धत, सेम पद्धत आपल्याला आता रिपीट करत न्यायची आहे. आणि
तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ही डिझाईन वाढवू शकता. आता मी याच्यातले काही डिझाईन्स करून घेतलेले आहेत आणि त्या डिझाईन आपण आता याला जोडून घेऊ. बघा आता हे इथपर्यंत आलं आहे. आता हे फक्त मला जोडायचं आहे कारण मी तयार करून घेतलेलं आहे याला. आणि इकडच्या 3 मोत्यातून नीडल काढून पास करून घ्यायची. आपले बरोबर 5-5 मोती असतात, तर त्यातले मधले 3 घ्यायचे, वरचे 2 मोती सोडून द्यायचे. बघा या ठिकाणी मी हे जॉईन करून घेते. अशा पद्धतीने ही सुंदरशी महिरप तयार झाली आहे. आता ही महिरप तुम्हाला कितीही वाढवता येते, म्हणजे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी वाढवू शकता. या महिरपीचं वैशिष्ट्य असं आहे की काही महिरपी अशा असतात की त्या गोल केल्या म्हणजे फक्तच गोल राहतात, पण ही महिरप मात्र अशी सरळसुद्धा होऊ शकते आणि म्हणून याचा उपयोग तोरण म्हणून सुद्धा करता येते. तर ही तोरणासारखी किंवा उंबरठ्याची पट्टी म्हणून आणि ही या ठिकाणी गोल महिरप म्हणून. ही माझी डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ही डिझाईन माझी एक सबस्क्रायबर मागे एक मी महिरप केला होता या ड्रॉप बीड्सचा आणि ती पट्टी होती म्हणजे चौरंगाभोवतीचा महिरप. तर तेव्हा त्यांनी विचारलं होतं ड्रॉप बीड्स वापरून गोल महिरप नाही करता येणार का, आणि म्हणून हा एक प्रयत्न मी करण्याचं ठरवलं आणि हा एक प्रयत्न केला आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.